राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या मोठ्या ठळक घडामोडी। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाच्या बातम्या, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या भागातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या गावातील बातमी आहे। तर पहिलीच मोठी बातमी आहे, 2 वर्षे लोटूनही पशुपालकांना मिळाले नाही अनुदान। मनरेगाचा भोंगळ कारभार, गुरांसाठी बांधले गोठे, निधी केव्हा देणार? जोडधंद्याला चालना देण्यासाठी अनुदान देणे आवश्यक। कापसासाठी 42,000वर खर्च, उत्पन्न केवळ 32,000वर। गल्ले बोरोगाव परिसरातील स्थिती, एकरामागे 9,800 रुपयांचा खर्च, तोटा। बोंडअळीने त्रस्त शेतकऱ्याने उपटून फेकला कापूस, 2 एकरात 3 क्विंटलचा उतारा, आर्थिक नुकसानीचा फटका। साहेब, रब्बी हंगाम सुरू झाला, पाणी पाळी कधी सुरू करणार? कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त, शेतकरी पाहू लागले पाण्याची वाट। शेतकऱ्यांचा स्वप्नाचा चुराडा, भविष्यातील तरतुदीचा प्रश्न कायम। खरीप उत्पादनात भरमसाठ घट, बळीराजा चिंताग्रस्त। जलजीवनचे काम रखडले, उन्हाळ्यात पाणी आणणार कोठून? कंत्राटदाराची कामाबद्दल अनावस्था, ग्रामस्थांतून नाराजी। यंदा शेतकऱ्यांवर कापूस वेचणीसाठी विदर्भामधून मजूर आणण्याची वेळ। कापूस वेचणीसाठी 15 रुपये प्रति किलो येण्या जाण्याचा प्रवास खर्चाने शेतकरी त्रस्त। सव्वा महिन्यात 7,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी, हमीभाव केंद्र, खरेदी केंद्र, नोंदणीसाठी 15 दिवसाची मुदतवाढ। लोहारा तालुक्यात 58% रब्बी पेरणी, सततच्या पावसामुळे विलंब, 42% क्षेत्र अद्यापही पेरणीच्या प्रतीक्षेत। सततच्या पावसाचा द्राक्ष बागांना फटका, फळधारणेला बाधा, शेतकरी चिंतेत, काटी कृषी मंडळातील वास्तव। महागाईच्या आगीत दरवाढीने ओतले तेल, फोडणी महागलेलीच, बजेट बिघडले, तेलाचे दर 220 रुपयापर्यंत, 500 ते 600 रुपयांनी वाढ। जिल्ह्यात 2,000 शेतकरी वळले सेंद्रिय शेतीकडे, 1,000 हेक्टरवर लागवड, खर्चाची बचत, उत्पन्नात वाढ। गोंदिया जिल्ह्यातील यशस्वी प्रयोग। शेतकऱ्यांनो, रब्बीत पेरणीपूर्वी माती परीक्षण आवश्यक करा, कृषी विभागाचे आवाहन। माती परीक्षणातून शेतकऱ्यांना कळते जमिनीचे आरोग्य। गोंदिया जिल्ह्यातील बातमी। रब्बी हंगामासाठी पाण्याची सोडत, 30,000 हेक्टरवर होणार ओलीत, कालवे विभागाचे नियोजन, पंधरवड्यापर्यंत सुरू राहणार पाण्याचा विसर्ग। पिकाला पाण्यासाठी शेतकरी देत आहे 14 वर्षापासून लढा, चिंचोली गावातील प्रश्न, वितरिका उपवितरिकांच्या दुरुस्तीची गरज। पिके धोक्यात, मोटार पंपाला वीज द्या, शेतकऱ्यांचे साकडे, वीज कंपनीच्या नेर कार्यालयावर धडक। कृषी योजनांपासून मारेगाव तालुक्यातील शेतकरी आजही वंचित, कृषी विभागाचे दुर्लक्ष, योजनेचा लाभच मिळत नसल्याची शेतकऱ्याकडून तक्रार। ह्या होत्या महत्त्वाच्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी आपलं बघत राहा यूट्यूब चॅनल। धन्यवाद।